वेळ झाला थांबले पण तुम्ही पण थांबा ना, राईट मध्ये तुम्ही पण थांबा. आमचं प्रेम वाढत नेमकं प्रकरण काय झालं होतं, कशामुळे झालं? एक कामशेत पोलीस स्टेशनच्या जवळ HDFCचं ATM आहे. ते ATMला गेलो असता तिथं मला 20,000 रुपये काढले होते. ते 20,000 काढल्यानंतर ATMमधून ATM घेतलं मी आणि पैसे घ्यायचे विसरलो. ते पैसे तसेच राहिले आणि चूक भुलीने मी आपल्या नजर चुकीने निघून गेलो तिथून. एक 5-10 मिनिटांनी मला लक्षात आल्यानंतर मग परत ATMला आलो. ते ATMला त्यावेळेस पैसे नव्हते. त्यावेळेस पैसे XYZ कोणी असेल ते घेऊन गेले होते त्यावेळेस. पण आत्ता त्याच्यानंतर एक 2 दिवस कालच्याला कंप्लेंट दिल्यानंतर आजच्याला एक ननवरे म्हणून आमचे काय हरीश बाबत ननवरे हे आमच्या जवळ राहतात. तर ते कामशेत ब्रांच HDFCला येऊन त्यांनी इथं पैसे त्यांनी जमा केले. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. नमस्कार, मी डॉक्टर कृष्ण आंधळे. मी पाठीमागचे 5-7 वर्ष कृष्णित हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि कामशेत परिसरामध्ये मी जवळपास 7 ते 8 वर्षापासून राहतोय. तर ज्यांचे पैसे हे ATM मध्ये राहिले होते आणि ज्यांना हे पैसे भेटले असे हरीश ननवरेच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आजकालच्या काळामध्ये जवळपास 20,000ची रक्कम ATM मधनं भेटल्याच्या नंतर HDFC बँकेमध्ये किंवा ज्या त्या बँकेमध्ये नेऊन जमा करणे आणि ज्या त्या व्यक्तीला ती रक्कम पोहोचणे, हा जो त्यांचा हेतू होता, हा खरंच म्हणजे त्यांचा आपण जो सन्मान केला हा खूप कमी आहे. त्या पैशाच्या रकमेपुढे किंवा त्यांनी जे काम केलं याच्या पुढे ते खूप कमी आहे. त्यांनी बँकेकडे ते पैसे जमा केले आणि त्या माणसाकडे ते पैसे जमा व्हावेत इथपर्यंत त्यांनी ती पूर्तता केली. त्याबद्दल मी हरीश ननवरेचं मनापासून अभिनंदन करतो. व त्यांनी आज जो मेसेज दिला या समाजामध्ये की तुम्हाला कुठल्या तरी छोट्याफार रकमेने भेटल्यानंतर जे काही तुमच्या आयुष्यात बदल होणार आहेत ते 100% चुकीचे असणार आहेत. ज्याची त्याची जी रक्कम किंवा ज्याचे जे पैसे असणार आहेत ते त्याला भेटणं, हे त्याच्यासाठी जो त्याने मेसेज दिलाय तो पूर्ण कामशेतमध्ये किंवा कामशेत परिसरातील जे काही युवक असतील, माणसं असतील, सगळ्यांना तो एक मोठा मेसेज आहे की बाबा आपण कुठल्याही प्रकारचे चुकीचं काम केलं नाही पाहिजे. किंवा चुकीची रक्कम आपल्याकडे जमा झाली असेल, ती वस्तू असतील, पैसे असतील, काही असू शकतं, तर त्या पद्धतीनं त्यांनी ज्याचं आहे त्याला ते भेटलं पाहिजे. आपल्या नशिबातलं कोणीही घेणार नाही. हे काल गणपती बाप्पाने आणि हरीशनं हे साध्य करून दिलेलं आहे असं मला वाटतं. अभिनंदन फक्त नाही.